अगो बाई, आलात हो तुम्ही? भिजलात की काय? नाही नाही, येता येता थांबला पाऊस. बरं झालं. विकिपीडियावर आहे ना दिलू? हा? तुला यातलं सगळं कळतं हे मला माहिती आहे मालू. हे तुम्हाला कोणी सांगितलं? तूच. मी कधी बाई सांगितलं तुम्हाला? भूतकाळातून येऊन. काहीतरीच असतं बाई तुमचं. मी मस्तपैकी आलं घालून चहा करून आणते आपल्यासाठी. हा, आलंच. नाही, बस 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 बस. आता हे काय? बस. काय झालं? माझं चुकलंच. मी नीट नाही वागलो तुझ्याशी. इनफॅक्ट मी कुणाशीच नीट वागलो नाही. अण्णांशी, नानीशी, उमाशी, नळीशी, बंडीशी, तुझ्या मुलाशी. अजूनही तुझाच मुलगा आहे का? बर, दिलीपशी. आपल्या दिलीपशी. बोट दिलं की हात धरू नकोस. बर, तुझा मुलगा पासून दिलीप पर्यंत आलात ना, हेही खूप आहे हो माझ्यासाठी. मालू, तुझं खरंय. आपला संसार आदर्श नसेल कदाचित, पण सुखाचा आहे नक्की. अगं बाई, कुडकुडत होतीस तू, थरथरत होतीस, घाबरल्यासारखी वाटलीस मला. डोळा लागता का? हा, असंच काहीच. विचार हो. कसला एवढा विचार करत होतीस? काही नाही, असंच. मी व्हिसा इंटरव्ह्यूला यायला तयार आहे. उद्याच आहे? म्हणूनच म्हणतोय. खरंच का हो? अगदी मनापासून सांगतो. सकाळी विजा इंटरव्ह्यू आणि दुपारी दिलू बाळा येतोय. म्हणजे मी इंग्लंडला येईनच असं नाही, पण हो आता नाही मालू. हे बघ, हे बघा, पुलाखालून बरंच पाणी गेलंय. मी कपडे बदलून येतो, तू झोप. सुलभा पण येते. चांगलंय की मग. तू तिला रेसिपी सांगत होतीस फोनवर, आता प्रत्यक्ष शिकव, म्हणजे फोन बिल वाचेल. तुला बरं वाटत नाहीये का? मग उद्याचं कसं जमेल तुला? उद्याचं काय? अगं, व्हिसा इंटरव्ह्यू. नको जायला. का? सांगून टाकते मी दिलूला, तब्येतीमुळे नाही रे जमणार मला. अगं पण तुला जायचं होतं ना. सगळ्याच गोष्टी कुठे आपल्या मनासारख्या होतात. नाही पण हे हातातलं आहे. आता माझ्या मनाची तयारी झालीये. अगं पण हे तो येतोय ना आता इथे. ठीक आहे. अहो, अपेक्षा केली नाही ना कुठल्या गोष्टीची की अपेक्षा भंगच होत नाही आपला. तरुण वयात कधी कुठली अपेक्षा धरली नाही, तर आता काय
जाऊ दे तो विषय, झोपूया. बरीच रात्र झाली, मला बरंही नाही वाटत आहे. आई गो. चला झोपा. माले, इंटरव्ह्यूला जाताना डोक्यात गजरा घालून जा. उसमें सुलभीसाठी आणि उमीसाठी फ्रीज मध्ये गजरे ठेवून दे. नानी, पाहुण्यांसमोर ओरडू नका काय. तुम्हाला पाहुण्यांसमोर उलट उत्तर द्यायचं नाही, सांगून ठेवते. चहा देऊ काय तुम्हाला? मला नको. या दोघांना जायचंय ना, यांना चहा दे आधी. हा हा. काय बसलीस का? जायचंय ना? नाही जात मी नानी. हा, आता काय झालं काय तुला? तुटेपर्यंत आणण्यात काय अर्थ आहे? म्हणजे आता काय झालं? आणि नानी, नाहीतरी दिलूबाळ इथे येतोच आहे. मग म्हणलं त्यालाच सांगावं की बाबा तूच येत जा अधून मधून. तसंही आता आमचं वयही झालंय, इतका प्रवास झेपत नाही हो, आणि उत्साहही कमी झालाय. काय बाबा कमाल आहे तुझी. काय आता नाही, बोक्या काय बोलला का तुला? नाही, ते कशाला बोलतील. काय झालं काय? नाही, विचार केला, म्हटलं जाऊ दे, आपणच नको जाऊया. हे बरोबर ना माले. तू जाणार नसशील ना तर मी जाईन. खुशाल जा. अगं माझं ऐक. नको नानी. मी काय म्हणते, विजा तरी काढून घ्या. जायचं नसेल तर जाऊ नका, पण दोघांचा विजा असू दे. यांना मिळणार नाही विजा. का का कशाला कशाला? ह्यांच्या मनात नाहीच आहे ना यायचं. आता दुसऱ्याच्या देशात जाऊन आम्ही बॉम्ब फोडणार असं जर सांगितलं तर तुम्हाला कोण विजा देणार आहे? नाही, असं नाही म्हणणार ते, पण उगीच जुलमाचा रामराम कशाला ना. ठीक आहे, पण तुझा तरी काढून घे. तुम्हाला माहितीये नानी, ह्यांना एकट्याला सोडून मी काही जाणार नाही. अगं पण विजाला तरी जा. कशाला आग्रह करताय? माले, माझी शपथ आहे हा, तुला सांगून ठेवते. नानी, नका हो अशा शब्दा वगैरे घालू तुम्ही. माझी शेवटची इच्छा आहे म्हण हवं तर. आता हे काय नवीन शेवटची इच्छा वगैरे, कशाला उगीच बोलायचं असं? अगं माझं काय, मी काय आज आहे उद्या नाही, माझा काय भरोसा आहे मला सांग. अजून 10-12 वर्ष तरी नक्की काही होत नाहीये तुम्हाला. हे सगळ्यात जास्त जगलेली म्हातारी म्हणून गिनीज बुकामध्ये माझं नाव जाईल काय? हो. तिकडे जाताना मी नवीन साडी नेसून जाणार आहे. चला निघायचं ना. अरे चल ना. दम लागला. संजय, लिफ्टनी आलो आपण. लिफ्टने आलं तरी मला दमायला होतं. कमाल आहे तुझी. अरे हे जरा कपडे नीट कर. कसा आहे अवतार? नानी ओरडेल मला, नवऱ्याकडे लक्ष नाही तुझं. संजय, मला ना खरं वाटत नाहीये, बाबा विजासाठी तयार झाले. ते विजाला गेलेत म्हणजे ते लंडनला सुद्धा जाणार. तसंच होऊ दे रे बाबा. बघ तू, छोटी बायको पुढे कोणाचं काय चालणार आहे? हा, हे बरोबर बोललास. संजय, दिलीप म्हणत होता तुम्ही दोघं पण या. नको बाबा, मला फोबिया आहे फ्लाईटचा. तुला जगण्याचाच फोबिया आहे. तू जा हवं तर, मी नंतर येईन. संजय, एक तर तुमच्या खानदानामध्ये 60 नंतर कोणी जगलं नाहीये. त्याच्यानंतर दिलीप बायको मुलांसकट इथेच येणार आहे स्थायिक व्हायला. मग जायचं कुणाकडे आपण 6 महिन्यानंतर? आणि हे बघ,
दिलीप ना शक्य झालं तर नानीलाही घेऊन जाणार आहे आणि मी जाणारच आहे, माझं ठरलंय. तुझं तू काय ते बघ, नंतर मला फोन करून बोलवू नकोस. थोडी मनाची तयारी कर ना संजय. हे बघ, तिथे मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत, चांगले चांगले डॉक्टर्स आहेत, तुझे आजार कायमचे बरे होतील. कर कर विचार कर. उमा, अजून कसे आले नाही? किती वेळ झाला? फोन लाव ना. नानी मगाशी फोन लावला होता, कोपऱ्यावरच आहेत, येतील. मालीला सांगितलेस का? नाही, ही मगासपासून विचारत होती मला, मी अजिबात सांगितलं नाहीये तिला. बरे बरे, सरप्राईज मिळेल, सरप्राईज. आई ग, दमले ग बाई. झालं बाई एकदाच. बरं, दिलू बाळाचे विमान कधी येणार आहे? नाही ना, डिले झालंय. अगं बाई, मला वाटलं आपण घरी येईपर्यंत आला असेल हा. कसा झाला? मस्त. बाबा ठीक. बरं, मग कधी येणार आहे दिलू बाळाचे विमान? येईल ग. बर, तुम्ही जेवून घेतलत ना? नाही ना, मी सांगितलं होतं ना, वाट बघू नका, थांबू नका आमच्यासाठी, जेवून घ्या म्हणून. तुझ्यासाठी नाही काही. मग सरप्राईज. दिलू, माझं चुकलं बाबा, पण मी जिद्दीला पेटून किंवा तुमच्या विरुद्ध जायचं म्हणून असं नाही केलं. मला खरोखरच एकदा परदेशात जाऊन बघायचं होतं. दॅट्स ऑल. जस्ट वॉन्टेड टू एक्सपिरियन्स इट. तुमचं आणि माझं तसं पण फारसं पटायचं नाही, आणि आय थिंक दॅट फिलिंग वॉज म्युच्युअल. पण एक सांगू बाबा, मी तिकडे गेलो आणि तुम्हाला खूपच मिस करायला लागलो. एक एक गोष्ट आठवायला लागली मला. मी आजारी असताना रात्र रात्र तुम्ही माझ्या उशाशी बसून राहायचात, असं खांद्यावर घेऊन घरभर फिरायचात तुम्ही मला बाबा. परीक्षेत पहिला नंबरला तेव्हा परवडत नसतानाही तुम्ही चाळभर पेढे वाटत फिरला होतात. सगळं आठवायचं हो मला, एव्हरी सिंगल डे. आणि बघ, बाप झाल्यावर मला ते अधिकच जाणवलं. मला वाटलं होतं की मी माझ्या मुलांना एक बेटर कंट्री, एक बेटर फ्युचर देतोय, पण दॅट वॉज रॉंग. चूक होतं ते. मला माझ्या मुलांनी सायंटिस्ट बनायला पाहिजे होतं. का? कारण मी सायंटिस्ट बनू नव्हतो शकलो ना. पण त्यांनी एका रॉक बँड मध्ये गिटार वाजवायला चूज केले. मला ते पटत नव्हतं, आवडत नव्हतं, अजूनही आवडत नाहीये. जीव वर खाली होतो माझा. पण व्हॉट कॅन आय डू? पण मला आता कळतं की माझ्या बाबतीत तुमची त्यावेळी काय अवस्था झाली असेल. पण एक सांगू बाबा, एक बाप म्हणून तुम्ही किंवा मी चूक किंवा बरोबर असणं हे महत्वाचं नव्हतं किंवा नाहीये, पण त्यामागची आपल्या मुलांच्या हिताची भावना ही खरी आहे. आता चुकलं बाबा, मी हा देश सोडून जायलाच नको होतं. तिकडे गेलो आणि माझा मुलगा गमावला. वेल, ऑलमोस्ट. आणि म्हणूनच मी ठरवलेलं आहे, फक्त एकदा तुम्ही दोघं तिकडे या. सगळं बघा, माझं तिकडचं जग काय होतं ते पण बघा, आणि मग सुलू आणि मुलांसकट मी कायमचा इंडियात परत येणार आहे.
आपण सगळे एकत्र राहूया लाईक अ बिग हॅपी फॅमिली. इनफॅक्ट या 1-2 आठवड्यात छानशी जागा पाहू. एक मस्त टुमदार असा ऐसपाईस बंगला बांधूया. आई तुला गार्डनिंग करता आलं पाहिजे असं. भारत इंग्लंड मॅच आहे बाबा तिकडे इंग्लंडमध्ये. त्याचे 3 तिकीट्स आहेत. तुम्ही, मी आणि तुमचा नातू तिघेही जाऊ. आता तरी या ना बाबा. माझं पण चुकलंच दिलीप. हे बघा, एकदा का तुमच्या लग्नाचा वाढदिवस तिकडे झाला ना की वी ऑल आर कमिंग बॅक टू इंडिया. आपले सगळे सण साजरे करतोस ना रे. ऑफकोर्स बाबा, पण सध्या इंग्लंडमध्ये एकच सण महत्वाचा आहे आणि तो म्हणजे तुम्हा दोघांच्या लग्नाचा वाढदिवस. खूप तयारी केली यांनी. म्हणाला ना मला. आणि मुलं पण अगदी आतुरतेने वाट बघतायत आजी आजोबांची. मुलांना मराठी बोलता येतं का? अगदी अस्खलित. अहो बाबा, आम्ही घरी मराठीच बोलतो आणि ते काय म्हणतात ना, ते मराठी पण, मराठी बाणा वगैरे जिवंत ज्वलंत ठेवलाय आम्ही. अरे वा. अहो मुलांना सण, रीतिरिवाज सगळं काय माहिती आहे. दॅट्स नॉट ऑल, पूर्ण भारताचा इतिहास, भूगोल पण माहिती आहे त्यांना. आणि म्हणूनच बाबा, तुम्ही तिकडे आलं पाहिजे ते सगळं बघायला. माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं हो अगदी. ए दिलू, माझं आणि संजयचं ठरलंय. हा, आम्ही पण येतोय. तिकडे चांगले डॉक्टर असतात ना? असतात, एकदम दिसणार डॉक्टर आहे ना. आणि फ्लाईट मध्ये संजय, आम्ही आहोत ना सगळे. डोंट वरी, यू आर इन सेफ हँड्स. आणि आम्ही आई बाबांबरोबरच परत येऊ. हा, ए बोक्या, माझा पण पासपोर्ट काढ. काय? मला पण लंडनला जायचंय. दिलू बाळाचं वैभव बघायचंय. अगं नानी, तू कुठे? वा वा, असं कसं? म्हाताऱ्या माणसांना खूप जपतात म्हणे तिकडं. सिनियर सिटीजन का काय म्हणतात ना ते. ते बरोबर आहे, पण तुला काही तिथं झालं म्हणजे? वा 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 वा, मला काही होत नाही. गेल्या 100 वर्षात काही झालं नाही, तर आता काय होणार आहे? मला माझ्या मुलाचा सत्कार बघायचाय. पण तो इकडे आल्यावर करू ना परत. हा, माझा काय भरोसा? मी आज आहे, उद्या नाही. बरं बरं, काढू तुमचाही पासपोर्ट. हा, आणि विजा होईल ना रे? नो प्रॉब्लेम, ऑफकोर्स. कुश्मीचा पण पासपोर्ट काढ, माझी केअरटेकर म्हणून. नानी, पण माझ्या पोराबाळांना टाकून मी कसं येणार हो? ते काही नाही, 2 महिन्याकरता काय होत आहे ते त्याच्या वडिलांना सांग मुलांना बघायला. हो पण नानी, अगं तू जर नसलीस तर माझ्या बरोबर भांडायला कोणी नाहीये. माझं त्या माली बरोबर आणि सुलभा बरोबर भांडण होईल ना, म्हणून तू माझ्या बरोबर ये. बरं बरं, आपण हिच्या नवऱ्याशी बोलू. हा, ओके, चला आपण एक काम करू. मुलांना एक सेल्फी पाठवायचा आहे मला. सेल्फी टाइम. या चलो, ये. इकडे त्या साईडला.
तुम्ही हाच अशी हाच आणि तू कुठे आहेस बघू? इकडे ये हा संजय थोडा क्लोज इन हो. ऑलराइट 1 2 3